अशा पद्धतीने कढी भात किंवा कढी खिचडी तुम्ही प्रेशर कुकरमध्ये अगदी 15 मिनिटात करू शकता आणि त्यामध्ये काहीच आपल्याला साहित्य पण जास्त लागत नाही आणि आपला वेळ पण वाचतो. त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. चला तर आपण पाहूया कढी खिचडी. अपर्णा हेगडे ब्लॉग्स या चॅनलवर आपले अगदी मनापासून स्वागत आहे. आणि ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला सेव्ह एनर्जी, सेव्ह टाईम आणि टेस्टी रेसिपी पण होते. त्यासाठी पहा, आज आपण बनवणार आहोत इन्स्टंट कढी भात. म्हणजे तुम्ही आपण काय करतो, आपल्या प्रत्येक रिलिजनमध्ये वेगवेगळे करण्याची पद्धत असते कढी भात. तर जास्तीत जास्त मला वाटतं की गुजरातमध्ये आणि गुजराती लोक आणि पंजाबी लोक यांच्यामध्ये जास्तीत जास्त प्रकार करतात कढी भाताचा. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आपण कढी भाताचा प्रकार करतो. पण आज मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे कुकरमध्ये, म्हणजे एकत्रच जे कढी आणि भात असं आपण एकत्रच आपण करणार आहोत, इन्स्टंट करणार आहोत. पहिली स्टेप म्हणजे आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत. कोणतेही तुम्ही घेऊ शकता. मी 1 बाउल तांदूळ घेतलेले आहेत आणि ते छानपैकी आता मी वॉश करते. तुम्ही कढी खिचडी ही अशी रेसिपी बनवली ना तर तुम्ही अशी वेगवेगळी कढी आणि भात असं वेगवेगळं बनवायचंच तुम्ही बंद करणार, कारण इतकी छान रेसिपी होते ना. पहा मी हे छानपैकी तांदूळ वॉश केलेले आहे 2-3 पाण्यामध्ये आणि त्याचं आता मी पाणी काढते परत. तांदळातलं पाणी पूर्ण मी काढलेलं आहे. दुसरी स्टेप म्हणजे आपल्याला 1 बाउल आपल्याला छानपैकी दही घ्यायचं आहे. म्हणजे आपल्याला 1/4 कप आपल्याला बेसन टाकायचं आहे. पहा, आपल्याला यामध्ये मसाले टाकायचे आहेत. त्यामध्ये आपल्याला हे हळदी पावडर टाकायची आहे अर्धा चमचा आणि काश्मीरी पावडर टाकायची आहे. हे पण आपल्याला आपल्या तिखटेनुसार टाकायची आहे. मी अर्धा चमचा टाकते. ही मी काश्मीरी मिरची पावडर ओरिकाची वापरलेली आहे आणि त्याचं मला छान ती मला यूजफुल वाटलेली आहे, कारण त्याचं कलर तसंच राहिलेलं आहे आणि एकदम फ्रेश वाटते ते पावडर. हे छान आपल्याला पहिले मिक्स करायचं आहे. म्हणजे थोडं थोडं पाणी टाकायचं आपल्याला. असं थोडं थोडं मी पाणी टाकते. आता पूर्ण आपल्याला आता आपण गुठळ्या मोडलेल्या आहेत ना, म्हणून आपल्याला आता पाणी टाकायचं आहे. अशा पद्धतीने अशी कन्सिस्टन्सी व्हायला पाहिजे. त्यामध्ये मी टेस्टनुसार मीठ टाकते आणि पुन्हा छान आपल्याला हलवायचं आहे आणि बाजूला ठेवून द्यायचं हे पातेलं. नंतर थर्ड स्टेपला आपल्याला खलबत्ता मी घेतलेला आहे. त्याच्यामध्ये हे अख्खे धणे आणि जिरे टाकलेले आहे. त्यामध्येच मी मिरी टाकलेली आहे. अशा 2-3 आपल्याला मिऱ्या घ्यायच्या आहेत आणि असं एवढं तुकडे टाकलेले आहेत. त्यानंतर आपल्याला 2 अशा हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. तुमच्या तिखटीनुसार तुम्ही घेऊ शकता. जास्त आपल्याला बारीक नाही करायचं आहे. आपण जसं ठेचा करतो ना त्या टाईपमध्येच आपल्याला ओबडधोबड असं करायचं आहे. अशा टाईपमध्ये आपल्याला क्रश करायची आहे.
पहा आपलं क्रश करून झालेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा अख्खे धणे घेतलेले आहेत मी, चिमूटभर जिरं घेतलेलं आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि 1 इंच आलं घेतलेलं आहे. यामध्ये आपल्याला का टाकायचं आहे, कारण त्याचा फ्लेवर छान येतो, या मसाल्याचा खूप छान फ्लेवर येतो, म्हणून आपल्याला टाकायचं आहे कढीमध्ये, म्हणजेच कढी भातामध्ये टाकायचं आहे. इम्पॉर्टंट म्हणजे आपल्याला हे करी राईस आपल्याला कुकरमध्ये बनवायचं आहे, म्हणून मी गॅस ऑन केलेला आहे आणि कुकर गरम करत ठेवलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा मी तूप टाकते. तूप मी अन्वेषण या कंपनीचं वापरलेलं आहे. छान आवाज येत आहे तडतडण्याचा, पहा. आणि त्यामध्येच आपल्याला लगेचच मेथी दाणे टाकायचे. ते पहा, हे थोडेसेच मेथी दाणे घेतलेले मी. त्यानंतर आपल्याला हे कढीपत्ता टाकायचा आहे. तिथला आपल्याला हा आपला मसाला टाकायचा आहे. आपण मगाशी केलेला तो धणे, कढीपत्ता आणि 2 मिरच्या त्यात टाकलेल्या होत्या, त्याचा आपल्याला मसाला टाकायचा आहे. त्याला लगेचच आपल्याला या 2 सुक्या मिरच्या मी तोडून टाकते. हा क्रश केलेला मसाला जेव्हा आपण टाकला ना फोडणीमध्ये, इतकं छान अरोमा घरामध्ये सुटलेला आहे ना, खूपच छान, मस्त एकदम वास येत आहे. छानपैकी 2-3 सेकंदासाठी आपल्याला हे छानपैकी थोडं हलवायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला मी एक मोठा साईजचा बटाटा घेतलेला आहे आणि तो छान सोललेला आहे आणि त्याचे असे बारीक तुकडे करायचे आहेत आणि ते आपल्याला टाकायचे आहेत आणि ते छानपैकी 2 सेकंदासाठी असं छानपैकी भाजायचं आहे त्या फोडणीमध्येच. त्यानंतर आपल्याला लगेचच हे आपण जे बेसन आणि दह्याचं मिश्रण होतं ना, ते टाकायचं आहे. थोडं टाकायचं आहे. त्यानंतर मी सर्व थोडं करून हे चण्याचं म्हणजे बेसनाचं पीठ आणि दह्याचं मिश्रण सर्व टाकलेलं आहे कुकरमध्ये. छान आहे. 1 सेकंदासाठी असं मिक्स करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला लगेचच राईस टाकायचं आहे. जे तांदूळ आपण धुवून ठेवलेले ते मी टाकणार आहे. हे सर्व तांदूळ थोडं आपण हलवल्यानंतर आपल्याला, मी मगाशी सांगितलं तुम्हाला, बटाटे मी टाकलेले आहेत. बटाट्याच्या ऐवजी आपण सोयाबीन पण तुम्ही घेऊ शकतात किंवा जे डाळीची आपण भजी करतो ना, ते पण आपण घेऊ शकतो. सोयाबीनने आपल्याला प्रोटीन तर मिळणारच आहे. आणि त्यानंतर मी कोथिंबीर टाकते. मगाशी तुम्हाला सांगायला मी माझ्याकडनं स्किप झालेला आहे. जेव्हा आपण फोडणी केली ना, तेव्हा आपल्याला मिरला हिंग टाकायचं आहे. ते माझ्याकडनं स्किप झालेलं आहे. हा कढी राईस मला सुक्का असा आवडतो, त्याच्यामुळे मी त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकलेलं नाही आहे. जर तुम्हाला कढी राईससारखं म्हणजे कढीसारखं पाहिजे असेल तर तुम्ही भरपूर प्रमाणात त्याच्यामध्ये पाणी टाका, म्हणजे ते छान असं ओलसर राहील. कुकरला झाकण लावून आपल्याला फास्ट फ्लेमवर आपल्याला 1 शिटी करून घ्यायची आहे आणि नंतर मग बारीक करून गॅस दुसरी शिटी करायची आहे. तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा आणि कमेंट्समध्ये सांगा मला ही रेसिपी कशी झाली म्हणून. आणि आपण जेव्हा हे पहिले कसं करायचं, आपण भात आणि कढी वेगळं करायचं, पण तुम्ही जर एकत्र केले तर एकदम ब्युटिफुल म्हणजे छानच कढी होते, म्हणजेच कढी भात होतं. आणि आपलं आता तर गॅसचं
खूप चाललेला आहे, गॅस मिळत नाही आणि त्यासाठी आपल्याला टाईम पण वेस्ट जात नाही आणि आपल्या गॅसची पण बचत होते. त्याच्यामुळे तुम्ही ही रेसिपी आवर्जून करा आणि मला कमेंट्समध्ये लिहून पाठवा. मी तुमच्या कमेंटची वाट पाहते आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. असे नवीन नवीन मी व्हिडिओ घेऊन येईल, पण तुम्ही सबस्क्राईब करायला विसरतात. त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब आत्ताच लगेचच करा. कुकरच्या 2 शिट्या झालेल्या आहेत आणि त्यानंतर कुकर थंड झालेला आहे आणि त्यानंतर मी आता झाकण ओपन करते. छान आपल्याला भात, आपला राईस, कढी राईस झालेला आहे. म्हणजेच आपल्याला तुम्ही खिचडी पण बोलू शकतात, कढी खिचडी पण बोलू शकतात. मस्त झालेली आहे, पहा, मस्त झालेली आहे. आता मी दुसऱ्या बाउलमध्ये काढते. अशी कढी राईस तुम्ही पाहिल्यावर तुम्ही वेगवेगळी कढी राईस करणे बंद कराल आणि नेहमी अशीच कुकरमध्ये तुम्ही कढी राईस बनवाल. वाव, मस्त झालेली आहे.